हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मी रुपेश यांचा व्लॉग कंटिन्यू करतोय. म्हणजे आज त्यांचा व्लॉग मी स्टार्ट करतोय. तर आज आपला एक प्लॅन बनलाय, छोटासा प्लॅन आहे बिर्याणी बनवायचा. आणि आज आपल्यासोबत आहेत रुपेश तळेकर आणि येणार आहेत निलेश तळेकर, आपले रुपेश तळेकर. आणि त्यांचा ब्लॉग मी आज स्टार्ट करतोय. कसं वाटतंय तुमचा ब्लॉग आज मी स्टार्ट करतोय? चांगलं वाटलं, एकदम मस्त वाटलंय. आणि तुम्ही आज आलात, आम्ही तुमच्यासाठी एकदम स्पेशल बिर्याणी बनवतोय, एकदम हैदराबादी दम बिर्याणी. आणि आज तुम्ही बघणार आमची बिर्याणी बनवता. आमच्यासोबत कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही. आणि आता बघा, आता आम्ही जातोय बाजारात. तर आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. आगो पापलेटवाली होशील. आता आम्ही बिल्डिंगच्या खाली आलोय आणि आता गाडी काढू आणि डायरेक्ट बाजारात. आणि ही आमची खास परी ऋतिक साटम, ही आमची परी आहे. माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. आता काय घ्यायचं भाऊ? मसाला घ्यायचा, मसाला. आता मसाला आपण आलोय आता. अंकल मसाला देतो ना. हाँ ब्लॉग बना रहे. हाय तो करो, हाय करो. तळेकर फक्त ब्लॉगिंगच नाही करत, भाजी पण घेतात, हे पण घेतात. आता रुपेश तळेकरांनी मसाला घेतलाय, त्यांना सगळ्या याचं हे आहे. आणि हे अपने ही भाई है. भाई हम लोग की इसमें से आए तो ऑफर मिलेगा ना? दुकान का नाम तो बताओ. तिवारी वेजिटेबल, नाउर, सुभाष नगर, माड़ा कॉलोनी. हम लोग का नाम लेके आएंगे तो फ्री में. हाँ हाँ, जय महाराष्ट्र. आता गाईस भाजी घेतलेली आहे आणि आता आपण चाललोय दही घ्यायला. तर दही घेऊ आणि डायरेक्ट घरी. त्यानंतर मग आपण बनवायला चालू करणार आहे. अजून चिकन पण घ्यायचं आहे ना भाई आपल्याला? अजून चिकन घ्यायचं आहे. तर सगळं करून आता आपण तुम्हाला भेटू. गाईस आता दही घ्यायला आलोय आणि आपण भाजी घेतली आहे. दही घ्यायला आलोय आपल्या परीसोबत. दही घेऊ, चिकन घेऊ, त्यानंतर मग डायरेक्ट घरी. 200 रुपयाचे चिकन घ्यायचं. आख्याना बाळा आंबाड्यावर चांदणी, त्यावय निघाली सायलीची, त्यावय निघाली सायलीची. कपाली बिंदी, नाकान नथनी, मोत्याची कुडी तुझे कानामधी, मोत्याची कुडी तुझे कानामधी. माझे मनान भरलीस कवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. भात धुतोय आणि त्याच्यात दही आहे, आपला मसाला आहे, लिंबू आहे, टमाटर आहे, चिकन. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोसल, थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय?
मायाकडून चुल मी पेटवली टाकताना फोडणी धुरान बाई मी केवढी गुदमरली तुमच्यासाठी पेशाल तेवढं बाई मी सोचाल थोडं तरी सांगाल का नाही पाहुण जेवला काय पाहुण जेवला काय पाहुण जेवला काय वजरी खाल्ली काय हिमा वाढला काय तांबड्याचा बुरगा मारताना पाहुणा ठसका लागला काय पाया घेणार काय खुरापी पाठवू काय बिर्याणीतलं बेदान आणि काढू लागले काय तुमच्यासाठी पेशल केवढं बाई मी सोडलं भात टाकलाय आताच दम देतोय. दम देतोय आता काय भाऊ हा? हे काय ए, चला गाईस आता जेवण झालंय आणि बिर्याणी खूप चांगली बनली होती एक तुमचा नंबर बिर्याणी झाली होती. एक नंबर बिर्याणी झाली होती तुम्ही सपोर्ट केला आणि खूप बिर्याणी उरले खूप, उद्या सकाळी डब्याला घेऊन जा. आणि खूप भारी बिर्याणी झाली होती आणि काय अर्धा किलो भात होता आम्ही 3 जणात संपवलं गाईस 3 जणात म्हणजे विचार करा तुम्हीच विचार करा काय बिर्याणी बनली होती आणि बाकी काय नाही बोलू आता झोपायचा टाईम झाला आहे आता आम्ही झोपू आणि चला गाईस आपण आता ब्लॉग संपू थँक्यू फॉर सपोर्टिंग वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब शेअर कमेंट काय चुकी झाली असेल तर माफ करा आणि देवा काळजी